व्यवस्थितरित्या समाजामध्ये किंवा राजकारणामध्ये काम केलेलं पाहिजे. आयत्या वेळेला येऊन आणि फक्त साम्राज्य आमच्या घराणेशाहीकडेच पाहिजे अशी अवस्था जी सध्या आपल्या या जिल्ह्यामध्ये काही नेत्यांनी आणि खास करून आमच्या ज्या मित्र पक्षांच्या आमदारांनी चालवली आहे, फक्त त्याच्याचमुळे ही आमची युती तुटलेली आहे. त्यांच्याकडून ही युती तुटलेली आहे. आमच्या प्रदेशाध्यक्ष महोदयांनी कोणताही शब्द दिलेला नव्हता. आमच्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिलेली होती. त्यांनी धादांत खोटी अशी ती प्रेस घेऊन सगळ्या बाबी मांडलेल्या आहेत. बघा, गळा त्यांनी स्वतःचाच दाबून घेतलेला आहे. ते म्हणजे काय म्हणतात त्याला, असे गांगरून गेले. केलं असं त्यांनी की आम्ही सगळं झाल्यावर आरामात आम्ही राहिलो. त्यांनी उबाटा सेनेच्या लोकांशी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला ते नजरांदाज केलं की बाबा रे जाऊ दे, आपली युती झालेली आहे, काही जरी झालं तर मोठी मोठी लोक होती तर काय असं होणार नाही. जेव्हा आमच्या लक्षात आलं की ते आमचा गळा केसांनी कापण्याचे प्रयत्न करत आहात, नंतर तर भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व नैसर्गिकरित्या सर्व म्हणजे याच्यानी करतो, म्हणजे सत्सद विवेक बुद्धीनी आणि सात्विकतेने काम करतो. पण जर कोणी असा खेळ आमच्याशी केला तरी आम्ही त्यांना समज दिली की बघा आमचं बनतंय बरं का, तुम्ही असं करू नका, शेवटच्या टाइम पर्यंत बोलतोय. पण त्यांना तीच हव्यास होती की त्यांना त्यांच्या घरच्यांकरता होती. मग मला माहितीये त्यांच्यामध्ये आपसामध्ये द्वंद्व झालं, मग त्यांच्यामध्ये ठरलंच नाही. त्यांच्यामध्ये इतके भांडणं झाले की मी अध्यक्ष व्हावं, ते अध्यक्ष व्हावं, आणि ह्याच्यात त्यांच्या हातातनं सर्व सुटून गेलेलं आहे. आणि आता नॅचरलीच दुसऱ्याला त्यांना दोष द्यायचा आहे. खरं म्हणजे सत्तार साहेबांचे पण मी शब्द ऐकलं, ईशानी गळा कापला वगैरे वगैरे. शेवटच्या 2 दिवसाला आले, त्यांना काही हकीकत माहीत नव्हती, परंतु केविलवाना प्रयत्न त्यांनी त्यांच्या बाजूने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण त्यांच्यातल्या झालेल्या भांडणामुळं त्यांनी स्वतःच हत्या करून घेतलेली. बघा, सर्वप्रथम जर ठरलं होतं अध्यक्ष आणि उपाध्यक्ष फॉर्म तर घ्यायला पाहिजे होते. मला वाट कोणाची बघायची होती? जर ठरलंच होतं, आता मी विलास बापूंचं पण त्यांनी मला सांगितलं ना आमचं ठरलं होतं म्हणून. मग ठरलं होतं तर आम्ही आमचा अध्यक्षाचा फॉर्म घ्यायचा, त्यांनी त्यांच्या उपाध्यक्षाचा फॉर्म घ्यायचा होता. फॉर्म न घेण्याचं कारण काय होतं? कुणाची वाट बघत होते ते? परंतु ते साक्षात फसलेले होते. 2 दिवसापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की आपण जे काही कृत्य केले ते आपल्या अंगलट आलेले आहेत आणि आता जाऊन काही शोबाजी करायला मतलब नाहीये, म्हणून त्यांनी ते फॉर्म घेतलेले नाहीयेत.